नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, शरद पवार साहेब यांची नात आणि सुप्रिया सुळे यांची कन्या यांचा लग्न सोहळा थाटामाटात पार पडलेला आहे. आता यामध्ये एक गोष्ट खरं शिकायला मिळाली की मोठ्यांनी फक्त वरच्यांनी फक्त गळ्यात गळे घालायचे आणि सामान्यांनी भांडत राहायचं. सामान्य कार्यकर्त्यांनी अंगावर केशी घ्यायच्या आणि 5-5, 10-10 वर्ष कोर्टात फेऱ्या मारायच्या. लग्न सोहळ्यामध्ये असं नाही कुणाला बोललेली नव्हती. 5,000 लोक होते, 5,000 विशेष अतिथी होते. पण यामध्ये एका तरी सामान्य माणसाची आठवण, सामान्य कार्यकर्त्याची आठवण सुप्रिया सुळेंनी झाली का? सामान्य कार्यकर्ता, सामान्य माणूस, सामान्य मतदार इथून बोध कधी घेणार? ह्यांच्यासाठी रस्त्यावर येऊन मारामाऱ्या करायच्या, ह्यांच्यासाठी रस्त्यावर येऊन आंदोलनं करायची, घोषणाबाजी करायची, तुरुंगात जायचं, गावात वैर पत्करायचं, भावाभावात वैर, बहिणीत वैर, वडील आणि मुलगा वैर, गावामध्ये 2 तट 4 तट, एकमेकाची गावात राहून एकमेकाची तोंड बघायची नाहीत आणि कोर्टात फेऱ्या मारायच्या. आणि हे वर काय करणार? तर हे वर गळ्यात गळे घालणार. सामान्य कार्यकर्ता इथून बोध कधी घेणार? शहाणा कधी होणार? अगदी प्रातिनिधिक स्वरूपात मी म्हणतो 5,000 विशेष अतिथी होते, ठीक आहे. ते सगळे एक तर मोठे राजकारणी होते, मोठे उद्योगपती होते, अभिनेते होते. सामान्य कार्यकर्ते राबणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याचं काय? आणि सर्व पक्षातले, सर्व संघटनातले, सर्व जाती धर्मातले होते. तिथे यानं कुठला पक्ष वर्ज नव्हता, कुठली संघटना वर्ज नव्हती. एरवी यानं सेक्युलरिझमचा नारा देतात. ठीक आहे, हरकत नाही आहे, असं वैर नसावंच. वैर हे तात्विक, मतभेद तात्विक असावेत, वैर नसावं, हे मान्यच आहे. पण मग सामान्य कार्यकर्त्याचं आहे काय? तुम्ही सामान्य कार्यकर्त्याला असा बोध का नाही करत, किंवा असं प्रबोधन त्याचं का नाही करत? बा आम्ही भांडतो, ते तत्वासाठी तुम्ही भांडू नका, गावागावात तुम्ही तंटे करू नका, वैर पत्करू नका. उलट हे लोक प्रोत्साहन देतात, सामान्य कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करतात, प्रोत्साहन देतात, म्हणून गावागावात भांडणं होतात. आता त्यांनी कुणालाच बोलवलं नसतं तर विषय वेगळा होता. पण तुम्ही जर 5,000 विशेष अतिथी बोलवले तर मी म्हणतो सर्वसामान्य अगदी सगळे कार्यकर्ते नाही बोलवू शकत, नाही होऊ शकत. परंतु प्रातिनिधिक स्वरूपात तालुक्यातून फक्त तालुक्याचा अध्यक्ष, 1-2 प्रतिनिधी, ते तालुक्याशी किती महाराष्ट्रामध्ये आहेत? 400-500 तालुके आहेत, 300-350 तालुके आहेत. म्हणजे 1-2 म्हटलं असतं तरी 600 लोक आले असते. 5,000 मध्ये 500-600 लोक कमी जास्त होते का? नव्हते. मग ते 500-600 लोक आले असते. तालुक्यातून 1-2 प्रतिनिधी फक्त पक्षाचा, त्यांच्या पक्षाचंच म्हणतोय मी, दुसऱ्या पक्षाचं म्हणत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस ह्यांच्यासाठी राबलेले कार्यकर्ते, तालुक्यातून फक्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रत्येक तालुक्यातून फक्त 2-3 प्रतिनिधी असं म्हटलं असतं तरीही, आणि तालुक्याने त्याची तालुक्याच्या कार्यकर्त्यांची नावं जाहीर करायची, नावं ठरवायची कोणाला पाठवायचं ते, 2-3 प्रतिनिधी, तरीही 800, 900 किंवा 1,000च्या वर आकडा गेला नसता. पण हे 1,000 सामान्य कार्यकर्ते आले असते, लग्नाला गेले असते, त्या सोहळ्याला, त्याने किती आनंद झाला असता, 5,000 लोक जे होते ते खूप मोठे होते, त्यांना काही विषय आनंद वगैरे विशेष काही नाही, ते उपचार म्हणून आलेले होते. पण या सामान्य माणसाच्या कार्यकर्त्यांचा जो आनंद चेहऱ्यावर आला असता, दिसला असता, तो काही तुलना न होऊ शकणारा होता. पण ह्या मंडळींना सामान्य कार्यकर्त्याची आठवण कधी होत नाही, ती फक्त निवडणुकांमध्ये होती. निवडणूक असली की सामान्य कार्यकर्ता यांना आठवणार, त्याचा वापर करून तेवढा घ्यायचा, त्याला प्रोत्साहित करायचं, त्याला भांडण्यासाठी, त्याला जोरजोराने घोषणा देण्यासाठी, तंटे करण्यासाठी, रस्त्यावर येण्यासाठी त्याला प्रोत्साहित करायचं. अशी भाषणं करायची, भडक भाषणं करायची, आक्रमक धोरण अवलंबायचं, आक्रमक भाषणं करायची. म्हणजे मग सामान्य कार्यकर्ते गावागावात 2 तट होतात, एक तो गट, एक हा गट. आणि ह्यांचं असं आहे, हे सत्तेवर आले ठीक आहे, नाही दुसरा सत्तेवर आला तरी यांची कामं होतातच. सामान्य कार्यकर्ता अडचणीत जातो, कारण सामान्य कार्यकर्त्यांचं काय असतं, एका दुसऱ्यावर राग असतो, त्यामुळे तो त्यांची कामं करत नाही. पण ह्यांची कामं होतात. कुठलाही पक्ष सत्तेवर येऊ, ह्या मोठ्या लोकांची कामं होतात, कारण वरून सगळे एक असतात. म्हणजे वरून यांनी एक राहायचं, सामान्य कार्यकर्त्यांनी भांडत राहायचं. वरून यांनी गळ्यात गळे घालायचे आणि सामान्य कार्यकर्त्यांनी अंगावर
खटले उडवून घ्यायचे, कोर्टात फेऱ्या मारायच्या. सामान्य कार्यकर्ता बोध कधी घेणार? पूर्वी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार ह्यांच्यामध्ये राजकीय हाडवैर होतो. बाळासाहेब ठाकरे जाहीररित्या शरद पवार वाटेल ते बोलायचे, मैद्याचं पोथ्यापासून अनेक गोष्टी बोलायचे, शब्द ते वापरायचे, विशेषण वापरायचे. समोरचे सगळे खो खो हसायचे. मग दुसऱ्या दिवशी शरद पवार बाळासाहेबांवर टीका करायची. परंतु एक 2-3 दिवस गेले की दोघांचा एकत्र फोटो यायचा. आणि आत्ताही तसंच आहे, ह्यानंतरही तसंच आहे. म्हणजे असावं असंच खरं, ही चांगली गोष्ट आहे. पण सामान्य कार्यकर्ता इथून बोध का घेत नाही? मग आता नरेंद्र मोदी साहेबांनी काय सांगितलं मागे की आमचे फक्त राजकीय मतभेद आहेत. कुणाशी? तर त्या ममता दिदी. त्या म्हटले ममता दिदी मला दरवर्षी तिकडे एक विशेष बर्फी बनते त्या बंगालमध्ये, कलकत्त्यामध्ये, ती मला पाठवतात. दरवर्षींची मिठाईचं बॉक्स मला येणार. असं सगळ्यांचंच घ्या तुम्ही. आता देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे समोर अतिशय चांगले आहेत. आता कालच नितेश राणे आणि आदित्य ठाकरे दोघं एकमेकाला भेटले, फोटो आपण बघितला. म्हणजे वाईट नाही आहे हे, ह्यांचं फक्त दाखवण्यापुरतं असतं. म्हणजे खायचे दात आणि दाखवायचे दात ह्यांचे वेगळे असतात. हे सामान्य माणूस इथून काही बोध घेत नाही. ही खरी शोकांतिका आहे. ही मनाला खांतवणारी गोष्ट आहे की त्या लग्न सोहळ्यामध्ये ह्यांना सामान्य माणसाची आठवण का झाली नाही? सामान्य कार्यकर्त्यांची आठवण नाही. सगळे येऊ शकत, पण तुम्ही फक्त मोजके बोलवायचे. तालुक्यातून 1-2 प्रतिनिधी, तरी 800-900 1000च्या वर आकडा नसता गेला. आणि 5000 लोक तुमच्या लग्नाला होते, तर 1000 आकडा जिरून गेला असता. पण ह्या 1000 ही सामान्य माणसं आली असती, सामान्य कार्यकर्ता आला असता लग्नाला सोहळ्याला त्या, तर त्याला होणार आनंद ह्याची तुलना होऊ शकत नाही. पण ह्यांना अशा वेळी आठवण होत नाही, निवडणुका आल्यावरच आठवण होणार. आणि सामान्य माणूस त्यावेळेस सगळं विसरणार आणि ह्यांच्यासाठी राबत राहणार, ह्यांच्या सतरंज्या उचलत राहणार, ह्यांच्या खुर्च्या उचलत राहणार, ह्यांच्या नावाने घोषणा देणार. आणि हे मात्र फक्त खुर्चीत बसणार, सत्ता उपभोगणार, एकमेकाच्या विरोधक असेल त्याच्या गळ्यात गळे घालणार. आणि सामान्य माणूस अंगावर केशी उडवून घेणार. सामान्य माणूस याच्यातून कधी शिकणार? हाच प्रश्न आहे. तेव्हा सामान्य माणसांनी, सामान्य कार्यकर्त्यांनी विशेष करून जागं होण्याची गरज आहे. यातून काही बोध घेणार का? आता दुसरी गोष्ट की सुप्रिया सुळे यांची सोरीक झालेली आहे. ती कोणाशी झालेली आहे? तर शरद पवार साहेब आयुष्यभरची टीका करत आली, सेक्युलरिझम. तर ते जो जावई आहे, त्यांचा नाच जावई शरद पवार साहेबांचा आणि सुप्रिया सुळेंचा जावई, तो संघाचा स्वयंसेवक आहे. त्याचे वडील भाजपचे आमदार आहेत, विधान परिषदेचे आमदार आहेत. संघाचे स्वयंसेवक, भाजपचे आमदार, भाजपचे कार्यकर्ते आणि नागपूरचे आहेत ते उद्योगपती. तेव्हा हे सगळं ह्यांच्यासाठी आहे. ह्यांना सगळं माप आहे. म्हणजे होतं हे सगळं, मी भांडण तात्विक असावं, हे सगळं खरंच आहे, असं काही नसावं. पण सामान्य कार्यकर्ता यातून शिकत का नाही? सामान्य कार्यकर्त्यांनी शिकलं पाहिजे की फक्त निवडणुका आल्या की त्यापुरतं आपण आपले, तर निवडणुका कशासाठी असतात? तर खरं तर प्रबोधनासाठी असतात. समाजाचं, जनतेचं प्रबोधन व्हावं म्हणून निवडणुका असतात. हाडवैर तुमचं प्रकट करण्यासाठी निवडणुका नसतात. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांनी ह्या सगळ्यातून बोध घेणं हे गरजेचं आहे. सामान्य माणूस हा जागा होण्याची गरज आहे. सामान्य कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद मिटवण्याची गरज आहे. आणि स्वतःचा, कुटुंबाचा, समाजाचा, गावाचा विकास कसा होईल, प्रगती कशी होईल ह्याची गरज आहे. ह्याचा विचार करण्याची गरज आहे. आणि सामान्य माणूस हा म्हणूनच वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ होण्याची गरज आहे. वैचारिकदृष्ट्या तो प्रगल्भ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे राजकारणी सामान्य कार्यकर्त्याचा गैरफायदा हा घेत राहणार. म्हणजे तर आपलं काय मत आहे आपण जरूर ऐकायला द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.